कालच्या सत्रात अजित पवार यांनी या सगळ्याचा आढावा घेतलेला होता आणि त्यावेळी पत्रकार परिषद घेऊन याची माहिती सुद्धा देण्यात आली आहे। वळूया पुढल्या महत्त्वाच्या बातमीकडे। बातमी आता मुंबईच्या पावसाची। पुण्यानंतर येऊया आता मुंबईमध्ये, कारण मुंबईमध्ये देखील दमदार पाऊस कोसळतोय आणि याचाच फटका लोकल सेवेला बसलेला आहे। जोरदार पावसामुळे मध्य रेल्वे विस्कळीत झालेली आहे। आतापर्यंत 60 लोकल या रद्द करण्यात आलेल्या आहेत। या सगळ्या संदर्भात आढावा घेतलाय आमच्या प्रतिनिधी ज्योत्स्ना गंगणे यांनी। थेट जाते आमच्या प्रतिनिधी ज्योत्स्ना गंगणे यांच्याकडे। ज्योत्स्ना, आपण पाहतोय की मध्य रेल्वे विस्कळीत झालेली आहे। सकाळपासूनच दमदार पाऊस मुंबई आणि आसपासच्या उपनगरात सध्या कोसळतोय। मध्य रेल्वेवर 60 लोकल या रद्द करण्यात आलेल्या आहेत। काय सध्या परिस्थिती आहे? काही अनाउन्समेंट होतीये का? इंडिकेटरवर काही दाखवण्यात आलेलं आहे का? लोक मुंबईकर नेमकं काय म्हणतात? कारण पाऊस कोसळला की रेल्वेवर मध्य रेल्वे विस्कळीत झाली, हे जणू काही आता समीकरणच झालेलं आहे। मुंबईकरांचे मात्र प्रचंड हाल होत आहेत। लागवी अगदी बरोबर आहे। सध्या मुंबईमध्ये मध्य रेल्वेची खास करून काय परिस्थिती आहे हे जाणून घेण्यासाठी आपण आलो आहोत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस रेल्वे स्थानकावरती, जिथे आपण बघतोय की सध्या इंडिकेटरवरती आपल्याला सर्व जलद गाड्या ज्या आहेत त्या पाहायला मिळतात। कारण विक्रोळी आणि घाटकोपर या दरम्यान जे आहे ते काही टेक्निकल फॉल्ट आल्यामुळे अनेक गाड्या ज्या आहेत, खास करून जलद गाड्या ज्या आहेत त्या स्लो ट्रॅकवरती ट्रॅव्हल करण्यात आलेल्या आहेत आणि ट्रान्सफर करण्यात आलेल्या आहेत। आणि त्यामुळे त्याचबरोबर जे आहे ते 20 ते 25 मिनिटं मध्य रेल्वेच्या ट्रेन ज्या आहेत लोकल ट्रेन त्या उशिराने धावत आहेत। त्यामुळे आपण बघतोय की मध्य रेल्वेचं जे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस रेल्वे स्थानकाच्या बाहेर जे आहे ते मोठ्या प्रमाणात नागरिकांची आणि खास करून सर्वसामान्य नागरिक जे चाकरमानी आहेत त्यांची आपल्याला गर्दी पाहायला मिळते। 20 ते 25 मिनिटं ट्रेन उशिराने धावत आहेत। त्याचबरोबर फक्त ज्या फास्ट ट्रेन आहेत त्याच धावतात। त्यामुळे अनेक ठिकाणी जे आहेत ट्रेन थांबणार नाहीये, त्याच्यामुळे सुद्धा लोकांचे हाल होत आहेत। इतकंच नव्हे तर मुंबई पुणे इथून धावणाऱ्या ज्या 3 एक्सप्रेस गाड्या आहेत त्याच्यामध्ये डेक्कन, प्रगती एक्सप्रेस आणि इंटरसिटी एक्सप्रेस अशा 3 ज्या एक्सप्रेस ट्रेन आहेत मुंबई ते पुणे, ज्याच्यावरून मुंबई ते पुणे डेली अपडाऊन करणारे जे चाकरमानी आहेत त्यांचे सुद्धा हाल अपेष्टा पाहायला मिळतात। आणि येत्या 24 तासामध्ये मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी या जिल्ह्यांमध्ये जे आहे ते रेड अलर्ट घोषित करण्यात आलेला आहे। मध्य रेल्वेच्या प्रशासनाकडून जी माहिती देण्यात आलेली आहे त्या माहितीनुसार जी विजिबिलिटी म्हणजे एकूणच रेल्वे ट्रॅक दिसण्याचा जो भाग होता ती धुकं आणि पावसामुळे कमी होता। पाणी मुंबईकरांचा नेमका काय म्हणणं आहे? तिथे असलेल्या मुंबईकरांना विचारा काय नेमकी परिस्थिती आहे। तिथे महिला वर्ग देखील मोठ्या प्रमाणावर आहे। तुमच्या मागे आपण पाहतोय महिला वर्ग मोठ्या प्रमाणावर आहे। ज्योत्स्ना, महिलांशी संपर्क साधा। काका, काय सांगाल की रेल्वे उशिराने धावतीये? तुम्हाला अनाउन्समेंटने कळतं का किती उशिराने धावते म्हणून सांगण्यात येतं? मी आता जवळ 15-20 मिनिटं झालेली म्हटलं। आणि इथं सर्वसामान्य कर्मचारी कामावरून सुटलेले आहे। प्रत्येकाला घरी जाण्याची घाई आहे, पण लगातार 2-3 दिवस पावसामुळे रेल्वे गाड्यांचं वेळापत्रक कोलमडलेलं आहे आणि प्रत्येकजण 15-20 अर्धा तास इथे खोळंबून बसलेला आहे आणि प्रत्येकजण घरी जाण्याच्या चिंतेमध्ये आहे। अगदी अगदी ज्योत्स्ना, काय सांगाल की फक्त फास्ट ट्रेन धावतायत, स्लो ट्रेन धावत नाहीये? नाही, स्लो ट्रेन पण धावते पण उशिराने धावते। पण पाऊस भरपूर आहे याच्यामुळे जरा गाडीचा त्रास आहे। जाऊन थांबते का? नाही, थांबते नाही, रेग्युलर चाललेलं आहे पण गाडी स्लो चालते। हो, लागवी बघतोय की या ठिकाणी मोठ्या संख्येनं नागरिकांची एकच तक्रार आहे की पाऊस जरा जरी वाढला तर लगेचच जे आहे ते खास करून मध्य रेल्वे जे आहे त्याची वाहतूक विस्कळीत होते। आणि आज तर 60 ट्रेन ज्या आहेत एकूण डेली बेसिसवर म्हणजे दररोज ज्या आहेत त्या 1810 ट्रेन ज्या आहेत त्या मध्य रेल्वेच्या धावत असतात। त्यापैकी 60 ट्रेन ज्या आहेत त्या पीक आवर्सला रद्द करण्यात आल्यामुळे चाकरमान्यांचे इथे हाल झालेले पाहायला मिळतात। निश्चित। ज्योत्स्ना, तुर्तास धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहिती करता। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।